नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे माडगं। माडगं म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे। तोंडाला चव देणारं, आजारी माणसाला तुम्ही हे जर प्यायला दिलं तर छान हेल्दी रेसिपी आहे आणि त्याच्यापासून तरतरीसुद्धा येते, तोंडालासुद्धा चव येते। आता मी घेतलेलं आहे ताक। ताकापासून आपल्याला ज्वारीच्या पिठाचं माडगं बनवायचं आहे। कधी केलं आहे का? नसलं केलं तर व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याच्यासाठी ठेचून घेतलेला भरपूर लसूण, कढीपत्ता भरपूर आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या। आता हिरव्या मिरच्या कापूनच घेतलेल्या आहेत। आता ज्वारीचं पीठ आपल्याला 3 चमचे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ। आपल्याला बेसन पिठाचा वापर कमी करायचा आहे। अगदी हेल्दी बनवायचं आहे आणि जिभेवर चव रेंगाळणारं। आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवलं म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्याही होत नाही आणि झटपट आपलं कालवून होतं पीठ आणि ताकात ओतून घेतलेलं आहे। मिक्स करायचं आहे ताकामध्ये व्यवस्थित। आता फोडणीला एक टोप ठेवलेला आहे। 5 मिनिटाची रेसिपी आहे, अगदी सोपी, झटपट होणारी। टोपात तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले, मोहरीची फोडणी दिली आणि जिरं आणि 4-5-6 अशा आपली मेथी दाणे, लसूण ठेचलेला तो सुद्धा घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे मैत्रिणींनो, चवीनुसार, कढीपत्ता आणि मिरची अशी सगळी फोडणी आपल्याला तयार करायची आहे। आता आपली फोडणी तयार होते, खमंग, अगदी भारी हे माडगं लागतं प्यायला। दुसरं काही नसलं, एक बाऊलभर तुम्ही प्यालात तर छान तुम्हाला तरतरी पण येईल आणि जिभेला चवसुद्धा येईल। हळद घातलेली आहे फोडणीमध्ये, फोडणी हलवून घेतलेली आहे आणि आपलं ताक आणि पीठ कालवलेलं ओतून घेतलेलं आहे आणि खमंग फोडणी झालेली आहे। सर्र असा आवाज आला, तुम्हाला येणार नाही। आणि थोडंसं आपण टोपात जे विसळून घेतलेलं ते सुद्धा घालायचं आहे। मैत्रिणींनो, जसं जसं थंड होतं तसं तसं हे माडगं अगदी घट्ट होतं। घट्ट म्हणजे अगदी घट्ट होत नाही, थोडंसं आपल्याला आपण सूप पितो त्याप्रमाणे। आता मी त्याच्यात साखर घालून घेतलेली आहे, थोडीशी, चवीनुसार थोडंसं मीठही घातलेलं आहे, परत थोडंसं। हे पहा, सुंदर झालेलं आहे, एकदम भारी असे। आता एक उकळी आली का घट्ट व्हायला लागेल ते पीठ आपलं आणि छानच लागतं प्यायला। तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। अगदी बघताच क्षणी तुम्ही हा व्हिडिओ करून पाहाल आणि दुसरं काही केलं नाही तरीसुद्धा पोटभरीचा पदार्थ आहे। झालेला आहे, वाढून घेतलेला आहे, तुम्हालासुद्धा तेवढंच आवडेल। तुम्ही साखरेऐवजी गूळ घाला, साखर घाला, काहीही घालू शकता, अशी रेसिपी आहे। नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही जरूर कळवा। तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ
शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.